साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडचा मिनिट्स ऑफ स्कूल राहिला हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईड नेहमी सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असते. सोमवारी सकाळी रोटरी क्लबच्या वतीने होडगी रोडवरील विद्या इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथे मिनिट्स ऑफ स्कूल राहिला हा आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी पार पडला. रोटे प्रेसिडेंट रोटे स्वाती मनसावाले यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या मध्ये नेतृत्व कसे वाढू शकेल यांची माहिती दिली. त्यानंतर डॉक्टर विलास हरपाळे यांनी महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथी बोर्ड व ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान केला. तसेच राहिला ट्रेनर रोटे जाजू यांचा सन्मान डॉक्टर विलास हरपाळे तर प्रिन्सिपल वारे यांचा सन्मान अंजन सोंडकर यांनी केला. त्यानंतर अतिशय सुंदर पद्धतीने जाजू यांनी रायला हा कार्यक्रम घेतला. यावेळी सर्व मुले अतिशय आनंदात दिसून आली. या कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ सोलापूर प्राईडचे सदस्य आणि विद्या इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. असेल की रायला म्हणजे नक्की काय आणि आपल्याला तिथे शाळेव्यतिरिक्त आपल्या अभ्यासाव्यतिरिक्त असं काम म्हणून ऐकायला लावतात की काय आहे ह्याचं. तर रायला म्हणजे काय, रोटरी यूथ लीडर अवॉर्ड. आणि प्रत्येकाला लीडर व्हायला आवडतं. कुठेतरी आपल्या मनात असतं की आपल्याला लीडर व्हायचं आहे कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात. एकाच शाळेतून जेव्हा आपण बाहेर पडतो, एकाच वर्गात असतो, एकत्र खेळतो, एकत्र शिकतो आणि एकत्रच पासआउट होऊन बाहेर पडतो. तरी पण काही लोक डॉक्टर होतात, काही इंजिनियर होतात, काही विविध कलांमध्ये जातात. म्हणजे प्रत्येकाचे मार्ग हे वेगळे होतात. पण जरी मार्ग वेगळे झाले तरी प्रत्येकाला ही एक कुठेतरी सुप्त असं मनात इच्छा असते की मला माझ्या क्षेत्रात टॉपला जायचं आहे आणि मला लीडर व्हायचं आहे. आणि त्या सगळ्या गोष्टींचं जे आहे हे रोटरी जे असे ही खूप छान प्रोत्साहन देऊन आपल्याला ते सगळं करायला एक वेगळं प्लॅटफॉर्म देत असते. सर्वांगीण विकासाला पूरक नसलेल्या वातावरणातच जातो. त्यांच्या बाबतीतले जवळपास सर्वच निर्णय त्यांचे पालक किंवा त्यांच्याकडचे जे मोठे लोक असतात तेच घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये असं कुठला निर्णय घेण्याची क्षमता त्या वयात फारशी विकसित झालेली नसते. त्यांची आवड ज्या विषयात त्यांची आवड असते त्याबद्दल त्यांना कोणी विचारतच नाही. त्यामुळे त्यांची निर्णय क्षमता तेवढी जास्त विकसित होत नाही त्यांच्यामध्ये. हे मात्र जरूर आहे की पालक आपल्यासाठी जे पण काही निर्णय घेतात तो आपल्या हिताचाच असतो. कोण येतं मी आता तुमच्यापैकी कुणी नाही आला तर मी हात दाखवेल त्याला यावं लागेल. अल्पिया पठाण, अल्पियाने डेअरिंग करून आल्याबद्दल तिला एक चॉकलेट. थँक्यू. हा मुलगा नाही म्हणतोय. तुझ्या नावामध्ये हा आहे का? नाही ना? ठीक आहे. 2023 चांगलं चाललेलं आहे. 2 वर्ष कोविडमध्ये गेलेले आहेत आणि आता आपण अभ्यासाला लागलेलो आहोत, होय की नाही? मी आज इथे तुमच्याशी बोलायला गप्पा मारायला लागलेलो आहे. मी काही कुठलाही शिक्षक नाही किंवा तुम्हाला काही असं वेगळं सांगणार नाही आहे. तुमच्याशी गप्पा मारायच्या, तुमच्यामध्ये जे काही गुण आहेत ते गुण तुम्हाला जाणीव करून देण्यासाठी मी इथे आलेलो आहे. लक्षात आलं? रायला RYLA दशक आहे इंग्लिश मध्ये. ठीक आहे, दशक तुझ्या हातात राहिला. मित्रांनो, रोटरी क्लब बद्दल कुणी ऐकलेलं आहे आणि काय काय माहिती आहे? रोटरी क्लब बद्दल कोणाला सगळ्यांना माहिती आहे? रोटरी क्लब बद्दल सगळ्यांना माहिती आहे का? रोटरी क्लब म्हणजे काय कुणाला माहिती आहे? कुणी ऐकलंय? आज पहिल्यांदाच ऐकलंय. ओके. रोटरी क्लब ही एक सामाजिक संस्था आहे. त्या संस्थेची स्थापना 23 फेब्रुवारी 1905 साली अमेरिका येथे झाली होती. अमेरिकेमध्ये पॉल हॅरिस आणि त्यांचे मित्र असे 5 मित्र होते, 4 मित्र होते. त्यांना असं वाटलं की आपण काहीतरी समाजासाठी काम केलं पाहिजे किंवा समाजासाठी आपण देणं लागतो आहोत, तर काय करावं म्हणून त्यांनी एक चांगलं काम करण्यासाठी एक संस्था, म्हणजे त्यावेळेस संस्था नाही स्थापन केली त्यांनी, पण 4 मित्र एकत्र आले आणि त्यांनी चांगली कामं करण्याचं सुरुवात केली. त्यानंतर ह्या संस्थेला ही संस्था वाढत गेली, त्याला लोक जुळत गेले.
आणि 1905 साली ही संस्था स्थापन झालेली आज 163 देशामध्ये कार्यरत आहे. रोटरी काय करते? जी समाजातील लोक आहेत ज्यांना समाजसेवेची आवड आहे अशी लोक एकत्र येतात. आणि आता जर सोलापूर आहे, सोलापूरमध्ये टोटल 11 रोटरी क्लब आहेत. काही 70-80 वर्षापासून स्थापन झालेले आहेत. तर हे रोटरी क्लब काय करतं किंवा रोटरी क्लबचे जे मेंबर्स आहेत ते काय करतं? सामाजिक कार्य करतात, समाजसेवेचं काम करतात. म्हणजे त्यांच्याकडचे जे काही पैसे आहेत समजा त्यांच्याकडे ते पैसे गोळा करतात त्यांच्या मेंबर्स आणि त्या ह्याच्यामधून चांगली कामं करतात. मध्ये ते काम करतात. बेटा रोटरी इंटरनॅशनल स्थापना 1905. याचे एकूण 13 लाख सदस्य आहेत आज जगामध्ये. रोटरी क्लबचे किती सदस्य आहेत? 13 लाख सदस्य आहेत आणि जवळपास 32 ते 35 हजार क्लब याचं काम करतात. 163 देशामध्ये काम चालू आहे. ओके, अजून काय तुम्हाला रोटरी क्लब बद्दल हे करायचं आहे? काही शंका आहे? सगळ्यांना सगळं समजलंय? याच्यामध्ये आणखीन एक विषय असा आहे रोटरी क्लब मध्ये रोटरॅक्ट क्लब आणि इंटरॅक्ट क्लब. तर तुम्ही तुमच्या शाळेमध्ये इंटरॅक्ट क्लब काढू शकता. म्हणजे समजा ज्यांना काहीतरी चांगलं करायची अशी इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी एकत्र आला आणि तुम्ही चव्हाण मॅडमला भेटलात किंवा चव्हाण सरांना भेटलात किंवा स्वाती मॅडमला भेटलात तर ते तुम्हाला एक 20 समजा विद्यार्थी असतील. 20 विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला काहीतरी स्वच्छता करायची आहे कुठेतरी किंवा कुणाला तरी मदत करायची अशी ज्यांची भावना आहे किंवा असं करावं असं वाटतं अशा विद्यार्थ्यांनी एकत्र आलं तर त्याला इंटरॅक्ट क्लब तुम्ही स्थापन करू शकता. या क्लबला इंटरॅक्ट क्लब स्थापन करण्यासाठी तुम्हाला वेगळी काही फीस द्यावी लागत नाही. पण रोटरीचा जर मेंबर व्हायचा असेल तर त्याला वार्षिक फीस द्यावी लागते. लक्षात आलं का? असं इंटरॅक्ट क्लब काढायचं का आपल्या शाळेमध्ये? किती लोकांना इच्छा आहे? मॅडम तुमचा इंटरॅक्ट क्लब तुम्ही स्थापन करू शकता. इतक्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांसाठी